जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन गाडगे. आज आपण शिकणार आहोत रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. फेब्रुवारी 2022 म्हणजे ह्या वर्षी नवीन सिलेबसला हा बोर्डाला विचारलेला क्वेश्चन होता. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस हा टॉपिक आपल्याला शिकण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी काय आहे तर एक सायंटिस्ट ज्याचं नाव होतं हायजीन. तर हायजीनचं प्रिन्सिपल काय आहे की हा आहे तुमचा प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. याच्यातून बाहेर पडणारी जी लाईट वेव्ज आहेत, समजा ह्या ठिकाणी एक लोकस तयार झाला, त्याला आपण म्हणतो वेव्ह फ्रंट. तर तो पहिला जो वेव्ह फ्रंट आहे आपण त्याला म्हणतो प्रायमरी वेव्ह फ्रंट. याला आपण काय म्हणतो? प्रायमरी वेव्ह फ्रंट. आता ह्या प्रायमरी वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट हायजीनचं म्हणणं काय आहे, प्रायमरी वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून काम करतो. काय करतो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काम करतो. हा प्रायमरी सोर्स झाला. तर प्रायमरी वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट कशाचं काम करतो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. सेकंडरी सोर्स ऑफ लाईटचं काम करतो. आणि तो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट परत पुनश्च एकदा लाईट इमिट करतो. आणि ती जी इमिट होणारी लाईट आहे ती काय आहे? सेकंडरी लाईट वेव्ज. तिला काय म्हणतात? सेकंडरी लाईट वेव्ज. ही झाली एक कन्सेप्ट. कन्सेप्ट नंबर 2, आपल्याला या स्पीडची डेफिनेशन माहीत असेल तर स्पीड इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजेच डिस्टन्स बरोबर काय मिळेल बरं आपल्याला? डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स बरोबर काय मिळेल? स्पीड इंटू टाईम. आता समजा असं विचार करा, जर लाईट वेव्ह आहे, कुठली वेव्ह आहे? लाईट वेव्ह. तर लाईट वेव्हचं जे स्पीड आहे ते मी मानलं व्ही. स्पीड काय मानलं? व्ही. आणि जर मी टाईम घेतला स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी, तर त्यावेळेस मला डिस्टन्सचा फॉर्म्युला काय मिळेल? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. म्हणजे स्पीड किती आहे? व्ही. आणि टाईम टी किती आहे? कॅपिटल टी. म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला काय मिळणार आहे मला? व्ही टी. आता आपण आलो आहे टॉपिककडे. आता आपला जो टॉपिक आहे तो ही फिगर आहे आपली. आता ह्या फिगरला मी तोडून तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. तोडून म्हणजे छोटे छोटे पीस करून. आता पहा, EB नावाचा एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे. EB नावाचा एक प्लेन वेव्ह फ्रंट आहे. तो तिरकसपणे XY नावाच्या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट होतोय. पहा, EB नावाचा प्लेन वेव्ह फ्रंट तिरकसपणे XY नावाच्या रिफ्लेक्टिंग सरफेसवरती येऊन आदळतोय. आता हा A नावाचा जो वेव्ह फ्रंट आहे तो XYला A' ह्या ठिकाणी सर्वप्रथम पोहोचतो. आणि B नावाचा वेव्ह फ्रंट हा कुठे पोहोचतो? B'. ज्यावेळेस A''ला पोहोचतो त्यावेळेस B कुठं पोहोचतो? B'. आता हायजीनचं काय म्हणणं आहे? एव्हरी पॉइंट ऑन अ प्रायमरी वेव्ह फ्रंट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. मग हा वेव्ह फ्रंट A''च्या ठिकाणी ज्यावेळेस येईल त्यावेळेस A' काय म्हणून काम करेल? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. तो काय म्हणून काम करेल? A' काय काम करेल? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि जर तो सेकंडरी सोर्स झाला तर तो कुठली वेव्ज इमिट करेल? सेकंडरी लाईट वेव्ज. पण ह्या सेकंडरी लाईट वेव्ज कुठं तयार होतील? सेम मीडियममध्ये. आता ज्यावेळेस आपला वेव्ह फ्रंट B''ला आहे तर तो T इज इक्वल टू कॅपिटल T एवढ्या वेळामध्ये कुठं पोहोचतो? C ह्या पोझिशनला पोहोचतो. म्हणजे आता आपण शोधणार आहे B', C नावाचं डिस्टन्स. जर स्पीड ऑफ लाईट V आहे, स्पीड ऑफ लाईट किती आहे? V. आणि B' पासून C पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम T आहे. तर डिस्टन्स B', C हे आपण कुठल्या फॉर्म्युल्याने काढणार आहे? तर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. आणि आपल्याकडे स्पीड V आहे, टाईम कॅपिटल T आहे. तर हे जे मिळणारं डिस्टन्स आहे, कुठलं डिस्टन्स? B', C हे डिस्टन्स किती असेल? V इंटू T. बरोबर. आता ज्या वेळेस वेव्ह फ्रंट B' पासून C पर्यंत येतोय त्यावेळेस A' ला असणारा जो वेव्ह फ्रंट आहे
तो काय ह्या पोझिशनला शांत बसणार आहे का? नाही. तर तो काय करेल, ह्या ए डॅश पासून ट्रॅव्हल व्हायला चालू करेल. आणि तो किती ट्रॅव्हल करेल? टी एवढ्या वेळामध्ये जेवढा बी डॅश पासून सी पर्यंत येतोय तेवढाच ए डॅश पासून तो काय होईल? ट्रॅव्हल होईल. म्हणजे बी डॅश सी हे जे डिस्टन्स असेल तेवढंच डिस्टन्स काय असेल? हे असेल. मग बी डॅश सी हे डिस्टन्स कॅपिटल व्ही टी आहे, तर ए डॅश पासून हे जे मिळणारं डिस्टन्स असेल ते काय असेल? व्ही टी. आता पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय की एक सेमी सर्कल ड्रॉन करायचंय ज्याचा सेंटर काय असेल? ए डॅश आणि रेडियस काय असेल? व्ही टी. हे जे आपण सेमी सर्कल मी इथे काय केलं? ड्रॉ केलं. आता हे जे सेमी सर्कल आहे हे सेमी सर्कल काय रिप्रेझेंट करणार आहे? सेकंडरी वेव्ह फ्रंट. काय रिप्रेझेंट करणार आहे? सेकंडरी वेव्ह फ्रंट. ह्या सेमी सर्कलला आपल्याला काय करायचंय? सी पॉइंट पासून एक टँजंट टाकायचा आहे. सी पॉइंट पासून काय करायचं आहे? टँजंट टाकायचा आहे. आणि तो टँजंट टाकल्यानंतर तो टँजंट आपल्याला काय रिप्रेझेंट करणार आहे? रिफ्लेक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट. अशा पद्धतीने हे एकंदरीत रचना आहे, ही मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला फिगर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, नक्की काय आहे पा. थोडंसं आता मी इंग्रजीमध्ये घेऊन जातोय. कन्सिडर प्लेन वेव्ह फ्रंट ए बी इन्सिडंट ऑब्लिकली ऑन अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस एक्स वाय. पॉइंट नंबर सेकंड, लेट वेव्ह फ्रंट ए first reaches to the xy at point A dash. At the same time, wavefront B reaches to the point B dash. According to the hygiene principle, the wavefront A dash acts as a secondary source of light and it starts emitting the light waves किंवा it start emitting the secondary light waves in the same medium. म्हणजेच ह्या रिफ्लेक्टिंग सरफेसच्या वरती. आता मी पुढे जाऊन म्हणतोय लेट वेव्ह फ्रंट ॲट पॉइंट बी डॅश मूव्स टू पॉइंट सी इन अ टाइम स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी. स्मॉल टी इज इक्वल टू काय? कॅपिटल टी. मग मी पुढे जाऊन म्हणतोय इफ स्पीड ऑफ लाईट इज व्ही देन दिस बी डॅश सी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम दॅट इज व्ही इन टू टी. आता ज्यावेळेस बी डॅश पासून तुम्ही सी ला येत आहेत त्यावेळेस ए डॅशला असणारा वेव्ह फ्रंट जागेवर बसणार नाही, तो तेवढंच डिस्टन्स ट्रॅव्हल करेल सेम मीडियममध्ये. मग तुम्ही म्हणतायत ड्युरिंग द सेम टाइम वेव्ह फ्रंट स्टार्टिंग फ्रॉम ए डॅश विल कव्हर इक्वल डिस्टन्स इन द सेम मीडियम. म्हणजेच आता ए डॅश डी हे जे डिस्टन्स असेल ए डॅश डी हे काय असेल तुमचं? बी डॅश सी एवढा असेल. समजतंय? त्यानंतर तुम्ही काय म्हणतायत? ड्रॉ द सेमी सर्कल हुज सेंटर इज ए डॅश अँड रेडियस इज व्ही टी. आता व्ही टी म्हणजे काय? ज्यावेळेस तुमचं हे जे डिस्टन्स आहे तेच हे असेल म्हणजे ए डॅश डी हे डिस्टन्स काय? व्ही टी. तर व्ही टीला रेडियस माना आणि एक काय करा? सेमी सर्कल ड्रॉन करा. त्यानंतरच्या टप्प्यात तुम्ही काय म्हणतायत? द टँजेंट सी डी is drawn to the surface of semicircle and this tangent CD represent the reflected wavefront, that is reflected plane wavefront. आता आपण आलोय फिगर मध्ये. आता फिगर मध्ये आपल्याला काय दिसतंय ते आपल्याला मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळेजण फळ्याकडे पाहतायत किंवा आता फळ्या म्हणण्यापेक्षा पेजकडे पाहतायत. हा आहे तुमचा पॉइंट पी, हा आहे तुमचा ए डॅश, हा आहे तुमचा एन. तर पी ए डॅश एन हा आहे तुमचा अँगल ऑफ इन्सिडन्स. म्हणजे पहिला जो टॉपिक आहे किंवा पहिला जो पॉइंट आहे तुम्ही म्हणतायत अँगल पी ए डॅश असं दाखवतो. पी ए डॅश दिसेल, ठीक आहे चला. पी ए डॅश एन इज इक्वल टू आय इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. याला तुम्ही म्हणले अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे काय? अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ इन्सिडन्स. आता दुसरा पा यस ए डॅश एन हा काय? नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे ह्या दोघांमध्ये जो अँगल आहे त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजेच अँगल यस ए डॅश एन काय लिहितात? यस
ए डॅश एन तो आहे आर, तो काय तुमच्याकडे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, काय तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन झालंय. आता तुम्हाला दोन ट्रायंगल विचारात घ्यायचे, ते दोन ट्रायंगल कुठले तर ते पाहत आहेत ए डॅश बी डॅश सी. पहिला ट्रायंगल कुठला आहे, कन्सिडर ट्रायंगल आपण दोन घेणार आहेत. पहिला कुठला आहे ए डॅश बी डॅश सी, म्हणजे हा आतला ए डॅश बी डॅश सी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे तो आहे ए डॅश डी आणि सी. दुसरा कुठला आहे ट्रायंगल ए डॅश डी सी. आता याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचे की हे जे दोन ट्रायंगल आहेत ते कॉन्ग्रुअंट आहेत. कॉन्ग्रुअंट आहेत म्हणजेच काय सेम आहेत थोडक्यामध्ये. मग त्याच्यासाठी आपण काही कंडिशन्स विचारात घेतोय. आता पहिला जो ट्रायंगल आहे ए डॅश बी डॅश सी, त्याच्यामध्ये बी डॅशला राईट अँगल आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ए डॅश डी डॅश सी, त्याच्यामध्ये डी ह्या पोझिशनला काय आहे 90 आहे. म्हणजे हे दोन अँगल काय आहेत 90 आहेत, म्हणजे इक्वल आहे. म्हणजे मी म्हणतोय अँगल ए डॅश बी डॅश सी इज इक्वल टू अँगल ए डॅश डी सी. बरोबर, याला इक्वेशन नंबर 1 म्हणलं. आणि काय याला कारण काय आहे, बोथ आर राईट अँगल्स किंवा बोथ आर 90 डिग्री. हा झाला एक. आता दुसरी गोष्ट, ह्या पहिल्या ट्रायंगलमध्ये ए डॅश बी डॅश सी मध्ये ही बी डॅश सी नावाची एक साईड आहे. तिचं डिस्टन्स किती आहे व्ही इंटू टी. मगाशीच आपण पाहिलं काय ते व्ही इंटू टी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ए डॅश डी सी, याच्यामध्ये ए डॅश डी हे डिस्टन्स पण काय आहे व्ही टी. म्हणजे दोघं इक्वल डिस्टन्स आहेत. कुठलं बी डॅश सी आणि ए डॅश डी. म्हणून बी डॅश सी इज इक्वल टू मी म्हणतोय ए डॅश डी. आणि याला काय रिझन आहे इक्वल डिस्टन्स. आणि ते किती आहे इक्वल डिस्टन्स व्ही टी. इक्वल डिस्टन्स किती व्ही टी. आता तिसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे ए डॅश बी डॅश सी, याच्यामध्ये ही जी बॉटम साईड आहे ती काय आहे ए डॅश सी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ए डॅश डी सी, याची पण बॉटम साईड काय आहे ए डॅश सी. म्हणजे दोघांमध्ये ही साईड काय आहे कॉमन. ए डॅश सी इज इक्वल टू ए डॅश सी. याला तुम्ही म्हणले 3. आणि याला काय म्हणताय तुम्ही कॉमन साईड्स. याला काय बोलताय तुम्ही कॉमन साईड्स. बरं, आता मग त्याच्या पुढे गेलो आपण तर आता आपल्याला असं दिसतंय की ह्या दोन साईड सेम आहेत, ह्या दोन साईड सेम आहेत आणि एक अँगल सेम आहे. मग आपल्याकडे जॉमेट्रीची प्रॉपर्टी आहे कुठली साईड अँगल साईड प्रॉपर्टी. ह्या प्रॉपर्टीनुसार हे जे दोन ट्रायंगल आपण विचारात घेतलेत ए डॅश बी डॅश सी, ए डॅश डी सी, हे कसे आहेत कॉन्ग्रुअंट. म्हणून मी म्हणतोय ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी इज कॉन्ग्रुअंट विथ ट्रायंगल कुठलं आहे बाबांनो ए डॅश डी सी. झालं, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता त्यावरून आपल्याला काय सांगायचं आहे, सर आपल्याकडे दोन साईड्स काय बोलतो मी, जर आपल्या साईड्स ट्रायंगलमध्ये काय असेल इक्वल असतील, साईड्स काय असतील इक्वल, तर त्याच्या अपोजिट असणारे जे अँगल्स आहेत, जर इक्वल साईड असेल तर इक्वल साईडच्या अपोजिट असणारे जे अँगल्स आहेत ते कसे असतात सेम. ते कसे असतात सेम. मग आता ए डॅश बी डॅश सी हा जो पहिला ट्रायंगल आहे याच्यात बी डॅश सी ही किती आहे व्ही टी. आणि दुसरा जो ट्रायंगल आहे ए डॅश डी आणि दुसरा काय सी, ए डॅश डी सी, याच्यामध्ये ए डॅश डी हे जे डिस्टन्स आहे हे पण काय आहे व्ही टी. म्हणजेच बी डॅश सी आणि ए डॅश डी हे दोन डिस्टन्सेस काय आहेत इक्वल. म्हणजे ह्या दोन इक्वल डिस्टन्सच्या समोरचे अँगल काय असतील सेम. मग आपण पहिला अँगल विचारात घेऊया. ही आहे तुमची साईड बी डॅश सी. बी डॅश सीच्या समोरचा जो अँगल आहे तो इथे दाखवलाय मी. काय दाखवलाय आय. त्याचबरोबर दुसरी जी बाजू आहे ती काय आहे ए डॅश डी, तिच्या समोरचा अँगल आहे तो काय आहे आर. तर इक्वल साईडच्या समोरचे अँगल पण काय असतील इक्वल.
म्हणजेच मी म्हणतोय काय म्हणतोय पहा, बी डॅश सीच्या जो समोर आहे तो कोण असेल, देअरफॉर अँगल पहा बरं का, बी डॅश ए डॅश सी इज इक्वल टू, आता ए डॅश डीच्या समोरचा अँगल तो आर आहे, म्हणजेच काय अँगल ए डॅश सी आणि इथे काय आला तुमचा डी. आता हा जो अँगल आहे बी डॅश ए डॅश सी तो काय आहे आपल्याकडे आय, आणि हा जो अँगल आहे ए डॅश सी डी हा जो अँगल आहे तो काय आहे आर. याच्यावरून तुम्ही काय म्हणतायत, अँगल ऑफ इन्सिडन्स हा काय आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर हाच होता आपलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. आता आपल्याला ते म्हणतात की या टॉपिकवरून लॉज पण सांगा. तर आपले रिफ्लेक्शनचे लॉज काय आहेत, तर पहिला लॉ काय आहे, हा येणारा जो रेज आहे तो काय इन्सिडंट रे, हा काय इन्सिडंट रे, हा काय तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेसला परपेंडिक्युलर तो आहे नॉर्मल, आणि हा झालेला रिफ्लेक्टेड रे. हे सगळे इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे आर लाईज ऑन द सेम प्लेन. सेम प्लेन म्हणजे आपल्याला एकाच पेजवरती त्या सगळ्यांना ड्रॉ करता येते, एकाच प्लेनवरती आहेत. मग लॉज जर म्हणले तर पहिला लॉज काय, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईज इन द सेम प्लेन. हा झाला तुमचा पहिला लॉ. आता सेकंड लॉ काय असेल तुमचा, इन्सिडंट रे हा तुमचा इन्सिडंट, हा तुमचा रिफ्लेक्टेड आणि हा नॉर्मल. इन्सिडंट रे नॉर्मलच्या एका बाजूला आहे, रिफ्लेक्टेड रे नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला आहेत, पण हे दोन्ही पण एकाच सेम मीडियम मध्ये आहेत, म्हणजे वरतीच आहेत, खाली आहेत का नाही. तर दुसरा लॉ काय, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाईज ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल बट इन द सेम मीडियम. काय, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाईज ऑन opposite side of normal but in the same medium. ते शक्यतो रेअर मीडियम असेल, बट इन द सेम मीडियम. आणि शेवटचा लॉ काय, लॉज ऑफ रिफ्लेक्शन सेकंड शेवटचा, तर अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय अँगल ऑफ रिफ्लेक्शन. लास्ट लॉ काय म्हणताय तुम्ही, अँगल ऑफ इन्सिडन्स is equal to angle of reflection. Angle of incidence is equal to angle of reflection. आणि तेच आपण मगाशी प्रूफ करून दाखवलं. काय दाखवलं, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर, दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मला वाटतं तुम्हाला सर्वांना नक्कीच राजांनो समजला असेल. तुम्ही हा टॉपिकला अगदी व्यवस्थितपणे प्रिपेअर करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला सर्वांना 3 मार्क्स याच्यावर 100% मिळतील. लेक्चर कसं वाटलं, तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं हे नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगितलं पाहिजे. आनंद फिजिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे, आणि नवनवीन व्हिडिओ जे तुमचे येत राहतील ते तुम्हाला त्यामुळं मिळून जातील. चालेल, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.